नमस्कार, मी गीता हळदणकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे. मंडळी, मध्यंतरी माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला. म्हणजे माझ्यावर घडलेला प्रसंग, जो मी ट्रेनमध्ये प्रवास करत होते, तो प्रसंग मी अपलोड केला होता. आणि तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला असंख्य कमेंट्स आल्या. आणि माझा हा व्हिडिओ फक्त मराठी भाषिकांनी नाही पाहिला, तर प्रत्येक लँग्वेजच्या, सर्व लँग्वेजच्या लोकांनी, महिलेनी हा माझा व्हिडिओ पाहिला. आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला अनेक लोकांनी काय काय सजेशन केलं की तुम्ही असं करायचं होतं वगैरे काय. तर त्या कमेंट्सला मला कसं एका वाक्यामध्ये उत्तर देता येत नव्हतं, तर म्हणून मी म्हटलं की आज आपण व्हिडिओ बनवूया. तर मी सगळ्या कमेंट्स आपल्याला दाखवते. काही जणांचं म्हणणं आहे की फोन का नाही केला. तर फोन का नाही केला याला माझं असं उत्तर आहे की जरी फोन केला असता RPFला वगैरे, तर काय झालं असतं, आले असते, त्याला पकडून घेऊन गेले असते आणि थोड्या वेळाने त्याला सोडून दिलं असतं. आणि कसं असतं माहिती आहे का, न्यायदेवता हिने तुम्ही नेहमीच पाहता की डोळ्याला पट्टी लावलेली असते आणि हातात एक तराजू असतो. म्हणजे कसं असतं, ज्या तराजूमध्ये जिकडे वजन जास्त असेल, म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुमच्याकडे पुरावे असतील तरच त्याचा उपयोग होणार. कारण नुसतं फोन करून आणि त्याला पकडून होत नाही, तर FIR झालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मी व्हिडिओ काढत होते. मी व्हिडिओ कशासाठी काढला, कारण मी तो व्हिडिओ काढून मला पूर्ण जनतेला, सगळ्यांना दाखवायचं होतं. अगदी ही गोष्ट मला गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवायची होती, म्हणून मी व्हिडिओ काढला. अर्थात मी जेव्हा काय करायला हवं होतं माहिती आहे का, म्हणजे मी व्हिडिओ काढला म्हणजेच मी पुरावे गोळा केले. सर्व महिलांनी एकत्र येऊन तिथे जायला पाहिजे होतं, तरच ते FIR झालं असतं. दुसरं म्हणजे माझा उद्देश असा होता की फक्त एकदा FIR करून मला नाही चालणार होतं. तर मला म्हणायचं होतं की ट्रेनमध्ये प्रवास करताना कडक निर्बंध काढले पाहिजेत, तरच त्याचा उपयोग होणार आहे. कारण गुन्हेगार कसे असतात, एकदा गुन्हा करून ते पळतात आणि पुन्हा तोच गुन्हा ते करतात. आता गव्हर्नमेंटने आपल्याला चांगली सोय केली आहे की आपल्याला लेडीज डब्यातून आपण प्रवास करू शकतो. पण मग मला असं वाटायला लागलं की जर जेंट्स डब्यातून मी प्रवास केला, तर काही जेंट्स असे असतील की म्हणजे जे लेडीजकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा असतो, पण निदान दुसरे जेंट्स आहेत ते उपयोगी पडतील. पण लेडीज डब्यामध्ये जेव्हा गर्दी असते तेव्हा हे म्हणजे घुसू शकत नाही ट्रेनमध्ये. पण जेव्हा गर्दी नसते आणि बायकांची संख्या कमी असते, महिलांची संख्या, तेव्हा मात्र मग हे जीवावर पण बेतू शकतं. तर मला बऱ्याच कमेंट्स आले आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की किन्नर लोकच येणार, असं मला तरी नाही वाटत. कारण किन्नरपेक्षा जास्त करून किन्नरच्या वेशात बहुरूपी, म्हणजे हे जे गर्दुल्ले असतात तेच लोक असं किन्नरचा वेश परिधान करतात आणि ट्रेनमध्ये येतात. कारण त्यांना माहिती आहे की किन्नरच्या बाबतीत स्त्रिया थोड्याशा भावूक असतात. ॲक्च्युली बरोबर आहे ते की किन्नर लोकांना कोणी काम नाही देत. तर मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला जर वाटलं की त्यांना मदत करावी, म्हणजे कुणा किन्नरला, तर मी म्हणते की ट्रेनमध्ये का, बाहेर पण आपण मदत करू शकतो ना. आणि दुसरं म्हणजे सरकारने पण यांना चांगला जॉब दिला पाहिजे, तर त्यांच्याकडे असं पैसे मागण्याची, भीक मागण्याची वेळच येणार नाही आहे. दुसरं म्हणजे काही जणांचे कमेंट्स अशा पण आहेत की आपल्याला माहितीच नाही की साडी नेसून येतात ते किन्नर आहेत की कोण आहेत, की त्यांनी गळ्यामध्ये ID लावलं पाहिजे किंवा मेडिकल सर्टिफिकेट त्यांनी आपल्याजवळ ठेवावं. आता याबाबत जे काय आहे हा सरकारने विचार केला पाहिजे. दुसरं म्हणजे फेरीवाले, लेडीज डबा असतो आपला, आणि लेडीज डब्यामध्ये कुठल्या जेंट्सला जर कोणी चढलं तर आपण म्हणजे त्याला कारवाई होऊ शकते. पण इथे तर लेडीज डब्यामध्ये मी बघते की म्हणजे कमेंट्स पण मला आले आहेत की जे फेरीवाले येतात ते पण खूप हुशारी दाखवतात, आणि जेंट्स फेरीवाले वगैरे असतात तर तेही शिव्या वगैरे घालतात. त्यांना बसायला जागा नाही मिळाली किंवा उभं राहायला जागा नाही मिळाली तर.
तर मला असं म्हणायचं की लेडीज डब्यामध्ये कोणतेही फेरीवाले येणे हे पण हा पण गुन्हाच आहे ना. एक कमेंट मी वाचते, म्हणजे मला थोडंसं हसायला पण येतं आहे आणि थोडंसं राग पण येतो आहे. तुम्ही पाहू शकता हा माझा माईक. अर्थात मी काही प्रोफेशनल रिपोर्टर वगैरे नाही आहे. माझं प्रोफेशन वेगळं आहे आणि माझ्याकडे कसं हा माईक म्हणजे न्यूज माईक आहे आणि हा माझ्या बॅगमध्ये असतो. तर आत्ता जो काही माझ्यावर प्रसंग घडला, तो आज माझ्यावर घडला, तो उद्या तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीवर घडू शकतो. तर तिने चक्क कमेंट पाठवली की पहिला तुझा माईक फेक, नंतर दुसरा बघू. म्हणजे काय म्हणायचं? तुम्हीच सांगा. आणि ट्रेनमध्ये पण आता काय माहिती आहे, ज्याप्रमाणे मी आवाज उठवला त्याप्रमाणे बाकी महिलांनी पण असा आवाज उठवला पाहिजे होता. त्या दिवशी काही महिलांनी तर म्हणजे आवाज केला म्हणून तर थोडंसं तो घाबरला जो कोण होता तो तृतीयपंथी तर नव्हताच. पण काही महिलांनी मला सांगितलं की इग्नोर करायचं. आता सांगा असं इग्नोर करून कसं चालणार? आता त्या दिवशी ते माझ्या जीवावर पण बेतलं असतं. पण थोडंसं माझं पण नशीब चांगलं होतं, त्यामुळे असं त्यांनी काही केलं नाही. अजून कमेंट आहे, सर्वांनी ठरवून त्यांना पैसे द्यायचे नाही, बायकाच त्यांना प्रोत्साहन देतात, अशी कमेंट आहे. हे पण बरोबर आहे की त्यांना आपण भीकच नाही दिली तर ते कशाला येणार. आणि मुख्य म्हणजे भीक देण्यापलीकडे अशा लोकांना कंपार्टमेंटमध्ये म्हणजे हे करणंच चुकीचं आहे. त्यांनी एंट्री करणंच चुकीचं आहे. फेरीवाले पण चक्क येतात, जेंट्स फेरीवाले. जर सरकारने कडक निर्बंध घातले तर कोणीच येणार नाही. मला तर म्हणायचं की पूर्ण दिवस सिक्युरिटी पाहिजे आणि कडक निर्बंध पाहिजे की आतमध्ये कोणी प्रवेशच करू नये. इसको पुलिस में देना चाहिए. हम लेडीज़ के लिए रिस्क है. रात को खास करके पुलिस को व्हिडिओ दिखाइए. आता पहा, माझा उद्देशच तो होता की हा व्हिडिओ जर मी अपलोड केला तर तो कानाकोपऱ्यातून पोहोचला पाहिजे आणि अगदी घरघरात पोहोचला पाहिजे आणि ही गोष्ट सरकारपर्यंत गेली पाहिजे. सरकारला पण कळलं पाहिजे सिरियसनेस की लेडीजला प्रवास करणे ट्रेनमधून किती धोकादायक आहे. एकाने कमेंट केली आहे, गलती त्याची आहे मॅडम. आता तुम्ही पाहिले की नाही तर कमेंट केली की मुझे पता नहीं गलती किसका है. मुळात काय माहिती आहे का, गलती किसकी है? मुळात एका जेंट्सने किंवा फेरीवाल्याने लेडीज कंपार्टमध्ये घुसणे हीच गोष्ट आहे, हीच चुकी आहे. आणि आपण पाहतो की विदाऊट तिकीटने आपण जर कुणी प्रवास केला तर त्यासाठी कडक निर्बंध आहेत. मग लेडीज डब्यातून प्रवास करताना आपण जे दुसरे लोक येतात, जेंट्स लोक येतात, फेरीवाले येतात, कुणीही किन्नर बनून येतो, मग ह्यांच्यासाठी पण कडक निर्बंध झालेच पाहिजेत ना. किती मूर्खपणा मला माहिती नाही. कोण चुकले ते सर्वांनी एक होणे गरजेचे आहे, अशी एक कमेंट आहे. आता कोण चुकले यामध्ये स्पष्टच दिसतंय ना की जो कोणी होता त्याने मुळात एंट्री केली लेडीज कंपार्टमेंटमध्ये, तोच चुकलाय ना. हीच चुकी आहे ना सर्वात मोठी. आणि भीक मागतोय आणि ते पण जबरदस्तीने भीक मागतोय. अजून कुठल्या चुका आपल्याला त्याच्या हव्यात माहिती करून घ्यायला. ऐसा लड़की बोलना चाहिए, बराबर घबराती है. ओके, वीडियो है ना प्रूफ. ये लोग लेडीज़ में बिल्कुल ना चढ़े, हम तो बहुत डरते हैं इनसे, अशी कमेंट आहे. बरोबर आहे त्यांचं. एक कमेंट आहे, सबसे पहले ये किन्नर नहीं है और ये वो है जो किन्नर के जैसे कपड़े पहन के पैसों के लिए किन्नर बनते हैं. और सबसे एक रिक्वेस्ट है कि आप उसको बिहेवियर देखो जो पूरा मेल की तरह है और रियल किन्नर फेमिनिन होते हैं. मुझे तो कहना है कि लेडीज़ कंपार्टमेंट है ये, क्या भीख मांगने की जगह नहीं है. अगर आपको हेल्प करनी है किसी को भी तो आप बाहर करो हेल्प. ट्रेन में क्यों? क्योंकि ट्रेन में अगर हम किसको भी भीख देंगे, पैसा देंगे, भीख देना ये भी कहना मेरे लिए अच्छा नहीं लग रहा है. क्योंकि उनको देना 1 रुपये 2 रुपये से उनका घर नहीं चलता है.
तो ये बात ही पहले गलत है, क्योंकि ये हम करते हैं इसलिए तो बाकी के जो लोग हैं उनको लगता है कि भीख मिलती है, इसके लिए वो ट्रेन में एंट्री करते हैं लेडीज कंपार्टमेंट में. ताई, एवढा सगळा आणि विचारून काय बोलून काय केलास तू? जर तुला स्वतःचं आणि लोकांचा विचार होता, भांडूपला उतरून त्याला पोलीसकडे नाही दिलास. मला तेच म्हणायचं ना मगाचपासून. भांडूपला उतरून मी पोलीस स्टेशनला देऊन, एकतर मी चालले होते माझ्या कामासाठी, आणि पोलीस स्टेशनला देऊन मी काय झालं असतं, पोलिसांनी तात्पुरतं हे केलं असतं आणि त्याला सोडून दिलं असतं. आणि आपल्याला ते नको आहे. मला काय हवं आहे की लेडीज कंपार्टमेंटमध्येच कडक निर्बंध पाहिजेत. मला हे गव्हर्नमेंटपर्यंत गोष्ट गेली पाहिजे. कारण एकदा FIR होणार, FIR पण नाही करत हे लोक, NC करतात आणि सोडून देतात. तर बाकीच्या या अशाच कमेंट्स आहेत. तर काहींनी म्हटलं आहे ते मगाशी पण मी म्हटलं की मेडिकल सर्टिफिकेट आणि ID, पण असं करण्यापेक्षा आता पहा, हा काही सरकारनेच विचार केला पाहिजे की जर किन्नरने प्रवास केला तर त्यांच्या गळ्यामध्ये ID पाहिजे किंवा मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे. तर यामध्ये सरकारनेच मार्ग काढला पाहिजे, जो काय आहे तो. काय करायचं नक्की म्हणून. कारण असं आपल्याला ओळखणं पण कठीण आहे ना कोण आहे. मग उद्या जर म्हटलं ना आपण ID पाहिजे आणि मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे, तर ते पण नकली घालून येतील. त्याचा पण काही भरोसा नाही. त्या IDसुद्धा नकली बनवून येतील आणि आपण कुठे सगळ्यांचं चेक करत बसणार एवढ्या गर्दीमध्ये. काही जणांच्या अशा पण कंप्लेंट्स आहेत की किन्नर लोकांना थोडासा पण धक्का लागला तर ते लोक शिव्या घालतात. आता आपल्याला माहीत नाही ना की ते किन्नरच आहेत म्हणून. कारण बहुतेक वेळा किन्नर नसतातच ते साड्या लपेटून येतात भिका मागण्यासाठी. तो गोल्ड चेन मागत होता तेव्हा ताई बाईला काय बोलता आलं नाही का? तू विचारल्यावर तिने तोंड उघडलं. मला एक कळत नाही, सगळ्याकडे फोन असून एक कॉल करता येत नाही का पोलिसांना? एकदा पोलिसांचा धाक भेटला ना, अशी माणसं परत असं कधी करण्याचा विचार करत नाही. हे पण बरोबर आहे. मी जेव्हा व्हिडिओ काढत होते आणि मी सुद्धा आता आपल्याकडे कसं माहिती आहे, एव्हिडन्स आहे. आणि मी माझं कामाला जायला उशीर होत होता, तरी पण मी सगळ्यांची पटापटपणे अगदी इंटरव्ह्यू घेतली, मुलाखत घेतली. त्याने प्रश्न विचारले, तेव्हा खरं काय ते उघडकीला आलं. त्यामुळे आपल्याकडे पुरावा जमा झाला. पण मी जेव्हा व्हिडिओ काढत होते तेव्हा एकाही लेडीजला वाटलं नाही की आपण फोन करावा. जिला त्रास दिला तिने का बोलायचं? सगळ्या बायकांनी बोलायला पाहिजे ना, अशी पण कमेंट आहे. बायका एक व्यक्तीला नाही का फेस करू शकत? लेडीज युनिटी नाही. आता लेडीज युनिटी नाही, हे पण बरोबर आहे की लेडीज युनिटी पाहिजे. पण कित्येक वेळेला काय होतं माहिती आहे का, की हे जे गर्दुले असतात अगदी म्हणजे ते आपल्याला म्हणजे ते वार पण करायला कमी नाही करणार किंवा ट्रेनमधून ढकलायला पण कमी नाही करणार. त्याच्यामुळे त्या भीतीने असं कोणी मग पुढे नाही आहे. तिथे युनिटीपेक्षा आपल्याला अशा वेळी डोक्याने काम केलं पाहिजे. तेव्हा RPFला कॉल करायचा. मग RPFला कॉल करून काय होणार? येणार, पकडणार आणि सोडून देणार. पुन्हा आहे ते तसंच. तर अशा बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत. बायकांची साथ देत नाहीत, त्यामुळे हे लोक फायदा उचलतात. कोण पुढाकार घेऊन लढत असेल त्याला पण चुकीचं ठरवतात. हो, मला तर चुकीचं ठरवलंच काही महिलांनी. गीता मॅम, पोलीसला का नाही बोलावलं? फॉर युअर रील वॉज मोस्ट इम्पॉर्टंट. एक कमेंट आहे, माझ्याबरोबर असंच झालं. कळवा स्टेशनला ती चढली, तोही चढला, पण एक नॉर्मल वाटत होते. सगळीकडून पैसे मागत होता आणि एका बाईकडून कानातले घेत होती. तो माझ्या पाठीच उभा होता. घाटकोपरला मला उतरायचं होतं आणि ट्रेनमध्ये गर्दी नव्हती. तो मला पाठून धक्का मारत होता. मी त्याला सांगितलं पण तो काही ऐकलं नाही. उतरताना माझ्या पर्समधून पॉकेट काढून घेतलं. मला समजलं.
ते पण मी काहीच करू शकली नाही. ती दुसऱ्या डब्यात चढला आणि निघून गेला. नशिबाने पॉकेटमध्ये 1000 रुपये होते. सांगायचं हेच की त्याच्यापासून सावध राहा. म्हणजे बघा काय काय घडतंय लेडीज बरोबर. दुसरी एक कमेंट आहे, गेल्या रविवारी हा असाच प्रकार घडला. 7:17 गाडी होती आणि फर्स्ट क्लासमध्ये आम्ही 4 जणीच होतो. भाईंदर गाडी होती. म्हणजे विचार करा ह्यांना केवढी ताकद असते, कारण लेडीजपेक्षा जास्त ताकद असणारच. मग अशा वेळेला लेडीजनी काय करावं, म्हणजे किती भयंकर आहे हे. दुसरी एक कमेंट आहे, कोकण रेल्वेमध्ये असंच एकदा एकट्या बायकांना सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी रेल्वेमध्ये त्रास होतो. पैसा मागतात नाहीतर उतरायला देत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. अजून एक कमेंट आहे, हो मी पण दादरवरून वसईला जात असताना माझ्यावर पण खोटी बंदूक दाखवून मला लुटलं. मी पण त्याचा व्हिडिओ केला, पण मला बायकांनी साथ नाही दिली. 15 वर्षापूर्वी माझ्यासोबत पण असंच घडलं. त्यावेळी मला एकही महिलेने साथ दिली नाही. तोही माझ्याशी लगट करत होता. मीही त्याला लांबून बोल असे म्हणाले, तर तो मला नको नको ते म्हणाला. काय घडतंय आपल्या देशात. खरंच ही खूप सिरियस गोष्टी आहेत ह्या. कुठेतरी सरकारने लक्ष दिलं पाहिजे. वाचतानाच खूप भयानक वाटतंय. काही जणींनी कमेंट पाठवली आहे की हा काही पहिला प्रकार नाही, असं नेहमीच घडतं. पण नेहमीच घडतं तर मग या गोष्टी उजेडात का येत नाही आहेत. कुठेतरी खरंच लक्ष दिलं पाहिजे, कडक निर्बंध काढले पाहिजेत. एक कमेंट आहे की इस आदमी को मैंने रास्ते पे एक लड़की को सता रहा था और उसने भगवा गाउन पहन के था वो, और रास्ते में एक आदमी ने देख के भगा दिया. म्हणजे हा जो कोणी होता त्यांनी हा केलेला गुन्हा हा पहिल्यांदा नाही आहे. या माणसाने अनेक लोकांना त्रास दिलेला आहे, पण सर्वजण कसे दुर्लक्ष करतात, काही बोलत नाही आहेत. म्हणून तर यांची हिंमत वाढते पुन्हा पुन्हा तोच गुन्हा करण्याची. एक कमेंट आहे की 15 वर्षापूर्वी माझ्यासोबत पण असंच घडलं. त्यावेळी मला एकही महिलेने साथ दिली नाही. तोही माझ्याशी लगट करत होता. मीही त्याला लांबून बोल असे म्हणाले, तर तो मला नको नको ते म्हणाला. म्हणजे कित्येक वर्षापासून या लोकांकडून जुलूम सहन करत आलेत महिला. याला जबाबदार कोण. कारण गव्हर्नमेंटने सोय तर केली आहे आपल्याला, लेडीज कंपार्टमेंट खास, पण प्रोटेक्शन ही हवंच ना आपल्याला. तर अशा सगळ्या कमेंट्स आहेत. जो तो सांगतोय प्रत्येकाने मला सल्ले दिले, असं का केलं नाही, तसं का केलं नाही. तर मला आता थोडक्यात एकच सांगायचं आहे की आपल्याला एकदा कंप्लेंट करून त्या एकाला सजा देऊन नाही चालणार आहे. कारण त्याला एकाला सजा दिली तो काही दिवस राहील किंवा FIR पण होईल, पण तो सुटेल, पण काही होणार नाही. मला काय पाहिजे आहे, हा व्हिडिओ माझा बनवण्याचा एकच उद्देश होता की कडक निर्बंध झाले पाहिजेत आणि कडक नियम झाले पाहिजेत. आणि लेडीज डब्यामध्ये फेरीवाले पण नको किंवा कोणीच नको, फक्त लेडीजच असाव्यात असं माझं मत आहे. आता लेडीज असावेत, किन्नर असावेत, मी असं म्हणत नाही आहे की किन्नरना एंट्री नाही आहे. जे काय आहे ते सरकारने विचार करावा आणि यावर सोल्युशन काढावं काय ते. तर यासाठीच मी आजचा व्हिडिओ बनवलेला. म्हटलं उत्तर देऊ शकत नव्हते मी एका वाक्यात, त्यामुळे. तर तुम्हाला काय वाटते, कुठले निर्बंध घातले पाहिजेत, तुम्हाला काय वाटते, म्हणजे ते मला सांगा कमेंटमध्ये की लेडीज कंपार्टमेंटमध्ये प्रवास करताना तुम्हाला काय काय प्रोटेक्शन हवं आहे. मी तर माझ्या शब्दात सांगितलं आहे, तर मग सांगा मला कमेंटमध्ये. मी व्हिडिओ हा इथेच स्टॉप करते. आणि आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं सांगण्यापेक्षा मला कमेंटच पाठवा की तुमचं मत काय आहे. व्हिडिओ कसा होता हे नको आहे मला, की
कमेंट काय आहे, मी जे म्हटलं तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे हे मला कमेंट करून पाठवा. आधीच्या व्हिडिओमध्ये पण जवळजवळ 900 कमेंट्स आले आहेत आणि मी वाट पाहते आपली की मला योग्य ते म्हणजे समाधानकारक उत्तर मिळावं. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. बाय.